संग्रामचं आसाऱ्या बुजवायचं काम चालू होतं म्हणजे कल्टिवेटरनं. तर हे आपले ना जॉन डिअर कंपनीचे फन आहे. हे आपले ना अशा पद्धतीने आता हे 5 दाती आहे. आपल्याला जर वाढवायचं असले ना अशा पद्धतीने खाली करून घ्यायचं. या बाजूने एक दाता आपण वाढवता येतो आणि परत दुसऱ्या बाजूने सुद्धा आहे ना अशा पद्धतीने खाली केला हा एक दाता वाढवतो येतो. आपल्याला जशा पद्धतीने लागेल ना तसे आपण 7 दाती पण करू शकतो आणि 5 दाती करू शकतो. आणि याला आहे ना इथे नट बोल्ट आहे ते खोलायचं आणि फिट करून घ्यायचं. म्हणजे आपले काम आहे ना एकदम परफेक्ट होऊन जातं. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. द्राक्ष शेतीमधली वास्तविकता ऐकूनच जा. म्हणजे कसं माहिती का, दरवर्षी पिकअपनं 25-30 येणारे लेबर आहे ना, आज फक्त आपल्या शिफ्टमध्ये 4 जण घेऊन 1.5 एकरच्या सुधाकरला दरवर्षी 250 लिटर पाणी लागणार आहे ना, फक्त केलं 25 लिटर. म्हणजे एवढं भयानक वास्तव तुम्हाला सांगतो. मग याच्यामध्ये आपण आहे ना 2 मिलीनं प्रोवन घेतलं, ॲक्रोबॅट घेतलं, डायमोर घेतलं आणि GA घेतला. एका शेतकऱ्याचा 1.5 एकर बाग जर उभा राहिला ना तर किती गणित बिघडतं ऐकूनच जा बरं का. मग इथून पुढची ना मजुरांची मजुरी गेली, त्यांना कामं नाही. त्याच्यानंतर दुकानदाराचा बिझनेस गेला, पेस्टिसाईड कंपनीवाल्यांचा बिझनेस गेला, SS वाल्यांचे बिझनेस गेले, रद्दी बंडलवाल्यांचा बिझनेस गेला, स्टॅपलरवाल्याचा सुद्धा. त्याच्यानंतर आमच्याकडे ना पार नेपाळवरून रद्दी काढून गोळा करून घेऊन जायचे, त्यांचा सुद्धा बिझनेस गेला. त्याच्यानंतर हार्वेस्टिंगवाल्याचे मजूर, हार्वेस्टिंगच्या गाड्या, एक्सपोर्ट कंपन्यामधले मजूर, एवढंच नाही कंटेनरवाल्याचं डिझेल, पेट्रोल पंपावाले सुद्धा. आणि शेवट जहाजामध्ये जे जाणार आहे ना मग ते सुद्धा आमच्याच भरोश्यावर आहे बरं का. सगळे बिझनेस ठप्प होतात ते फक्त ना शेतकरी ठप्प झाल्यामुळे बरं का. आणि दुकानामध्ये ना आपली फॉलोअर आम्ही सर्व कुटुंब तुमचे व्हिडिओ पाहतो आणि तुम्हाला ना जत्राला यावं लागलं ओझरच्या.